हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामनिष्ठा दास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपला पहिला दिवस उद्घाटन दिवस. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्री कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पदां सगणलिता श्री विशान खान वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सदगुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे जय पताका स्वामी नाम. नमो आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दाम दाया नग ग्राम तारिणे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या अध्ययन वर्गे. आपण पहिल्या दिवशी पहिला अध्याय आणि आजपासून आपण 44व्या बॅचची सुरुवात करतो. जसं हे ऑनलाईन क्लास असल्यामुळे आपण काही गोष्ट आपण जे काही बिंदू आहे ते समजून घेऊया. नंतर आपल्या पहिल्या अध्यायावरती अभ्यास करूया. तर हे 12 मुख्य बिंदू आहे. तर हे परिचय परिचय म्हणजे आता आपण 18 दिवसामध्ये 18 अध्याय अभ्यास करणार. तर रोज आपण 1 तास अभ्यास करू. रोज एक अध्याय आपण अभ्यास करू. जसा हा लेवल 1 आहे, जसा हा पहिला टप्पा आहे, तर आपण प्रत्येक अध्यायामध्ये आपण थोडक्यात श्लोकाचा आपण अभ्यास करणार. जर सखोल अभ्यास करायचा असेल तर याच्यासाठी आपण लेवल 2, लेवल 3, लेवल 4 आणि लेवल 5 हे आपले वेगवेगळे अभ्यास आहे, आपले टप्पे आहे. पण आपण इथे फक्त परिचय आहे, तुम्हाला फक्त एक तयार करायचे आहे की बाबा तुम्ही भगवद्गीता भगवान कृष्ण आणि अर्जुनांचे जे संवाद चालू होतं त्याच्यावरती आपण एक सुरुवात करू म्हणून आहे. परिचय आहे फक्त 18 दिवसामध्ये. आपण थोडे 18 अध्याय थोडे थोडे श्लोका घेऊन आपण त्याचे सुरुवात करणार. नंतर पुस्तक पुस्तक म्हणजे आपण कुठलेही पुस्तक. तर ही जी गुरु शिष्य परंपरामध्ये आलेली आहे त्याला आपण भगवद्गीता जशी आहे तशी, जी श्रील प्रभुपादांनी लिहिलेली आहे, जी जवळजवळ 2 लाख पूर्वी भगवान श्रीकृष्णाने वेगवेगळ्या माध्यमांनी हे ज्ञान दिलं होतं. आणि शेवटची हे 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले होते. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि गुरु शिष्य परंपरा काय आहे ते नंतर मी तुम्हाला चौथ्या अध्यायामध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. तर नियम व्हॉट्सअपवरती हे काय आपण जे रोज लिंक वगैरे आहे, नंतर मेसेज वगैरे आहे, ते जे आपण नियम आहे. आणि सध्या तरी हे ग्रुप फक्त ऍडमिन साठीच ओपन आहे, तुमच्यासाठी ओपन नाही. तर तुम्ही काय जेव्हा हे सर्व ग्रुप ओपन करतात तर काय करतात, तर जे पार्टिसिपंट जे भक्त आहे ते काय करतात, रोज सकाळी संध्याकाळी दुपारी हे वेगवेगळे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनूनचे सर्व मेसेज टाकतात. त्यांना जे काही मेसेज फॉरवर्ड केलेले असते ते ते फॉरवर्ड करतात. म्हणून हे व्हॉट्सअप कंडक्ट केलं आहे. आम्ही नियम केलेला आहे की जो आपण 18 अध्याय पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ग्रुप आपण बंद करून फक्त ऍडमिनलाच हे दिलेली आहे, संधी दिलेली आहे. आता माझा परिचय. तर मी गुरुनाथ फडके गेल्या 3 वर्षापासून इस्कॉन मँगलोरची जुळलेला आहे. आणि हे जवळजवळ मला आता 1 वर्ष पूर्ण झाले. मी लेवल 1 चे तुमच्या क्लासेस घेतात. माझ्यासोबत कुमुद माताजी असतात, सुनैना माताजी असतात आणि मेधा माताजी हे माझे सहाय्यक आहे. पूर्वमधील आपण ते भक्ताचं कोण इथे लेवल 1 केलेलं आहे का इथे कोण? हँड रेस करू शकता तुम्ही. हरे कृष्ण.
तर आता कक्षा व्यवहार म्हणजे आता तुम्ही जर तुम्हाला जर व्हिडिओ ऑन ठेवायचे असेल तर तुम्ही एका चांगल्या पद्धतीने बसा कुठेतरी चांगल्या जाग्यावरती. कारण आता जवळजवळ 9:15 होणार आहे. तर काही लोक झोपण्याची तयारी करतात. तर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये हे व्हिडिओ ऑन करून हे क्लास अटेंड करू नका. कुठेतरी एक खुर्चीमध्ये बसून अटेंड करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तर झोप आलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ ऑफ करून तुम्ही हे अटेंड करू शकता. तर प्रश्न आणि कसे विचारायचे तर प्रत्येक अध्याय पूर्ण झाल्यावरती आपण एक 10-15 मिनिटं आपण जे काय तुम्हाला काही प्रश्न असेल त्या अध्यायाच्या अ, बाबत मध्ये आता भगवद्गीतेचे तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. आणि जर माझ्याकडे उत्तर नसेल तर मी म्हणजे जे सिनियर्स आहेत, सिनियर भक्त आहेत, त्यांना विचारून मी तुमचा उत्तर देईन. धोकाधडी ते सावधान म्हणजे काही लोक असते जे वेगवेगळे जे सण असतात त्यावेळी वेगवेगळे मेसेज टाकतात की तुम्ही दान करा, कुठेतरी पैसे द्या द्या. तर हे सर्व धोकाधडीचे जे मेसेज असतात ते इस्कॉन कधी पाठवत नाही. आम्हाला जर दान वगैरे पाहिजे असेल तर आम्ही हे सर्व ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. कधी आम्ही तुम्हाला SMS वगैरे पाठवणार नाही. नंतर आमची हे वेगवेगळी वेबसाईट्स आहे, आमची स्वतःची युट्यूब चॅनल आहे, फेसबुकवरती पेज आहे. तुम्ही इस्कॉन मँगलोरचा जर तुम्ही सर्च केला तर हे तुम्ही तीन वस्तू तुम्हाला तिथे भेटतील. आमचे जे सहाय्यक जसं मी तुम्हाला सांगितलं की मेधा माताजी आहे, ते आज नाही तर उद्या तुमच्या ग्रुपमध्ये ते क्विज म्हणजे हे प्रश्नमंजुषा कशी आपण सॉल्व्ह करायची. कारण रोज तुम्हाला एक अध्याय पूर्ण झाल्यावरती तुम्हाला एक क्विज लिंक पाठवणार. आणि ते तुम्हाला 10 जे प्रश्न असतील त्याचं ते तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही 18 अध्याय पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार. आणि ते सर्टिफिकेट घेऊनच तुम्ही दुसऱ्या टप्प्यावरती तुम्ही जाऊ शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे 5 वेगवेगळे टप्पे आहेत. आणि हे जसं ते फक्त क्विज म्हणजे तुम्हाला प्रश्न म्हणजे संकल्प म्हणजे तुम्ही आता संकल्प घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी एक दृढ निश्चयाने, मी उत्साहाने आणि हे अ, धैर्याने हे 18 दिवस पूर्ण कोर्स करून दुसऱ्या टप्प्यावरती जाणार हा असा तुम्ही संकल्प घ्या. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल ते तुम्ही मला नंतर विचारू शकता. तर हे जे 12 बिंदू आहे त्याच्यावरती सांगितलं. आता आज आपण आपल्या पहिल्या अध्यायावरती जाऊया. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन अशा अध्ययनावरतीची सुरुवात करतो. आणि कृष्ण भक्त आहे जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा साष्टांग अ, नमस्कार. ज्यांनी मला पुढाकार दिला जसे अन्वया माताजी, पूजा माताजी, कुमुद माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुक्ता माताजी ही माझा सादर नमस्कार. तर हा जो कोर्स आहे तो इस्कॉन राधा गोविंद मंदिर बँगलोरहून तुम्हाला इथे झालेले आहे. हे श्रीला प्रभुपाद हे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद देवी कृपाचे शिक्षणावर आधारित इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहे. ते काय केलं आहे त्याच्यावरती आता आपण थोड्यात अभ्यास करूया. तर तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता इथे एक रथयात्रा आली आहे. तर 1896 मध्ये गौर मोहन देव यांच्या घरी एक मुलगा जन्माला आला आणि त्याचं नाव अभय असं नाव ठेवण्यात आलं. आपण जेव्हा लहान असतात तेव्हा काय करतात, आपण कुठे जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपण काय करतो, एक बंदूक वगैरे मागतात, कुठेतरी एक गाडी मागतात. परंतु शिला प्रभुपाद जे अगदी जेव्हा 5 वर्षाचे होते म्हणजे 1901 मध्ये जेव्हा ते अगदी 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्या वडिलांकडे एका रथ मागितलं की मला रथ यात्रा करायची. आणि तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता तर जेव्हा ते 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी रथयात्रा काढली. तर त्यांच्या घरामध्ये ते खूपच चांगलं वातावरण होतं. त्यांच्या घरी कृष्ण भक्ती होती. त्यांचे वडील इस्कॉन मध्ये नव्हते पण ते कृष्ण भक्त होते. आणि त्यांच्या घरी होतं त्याच्या जवळ एक कृष्ण मंदिर असायचा म्हणून ते रोज नेहमी तिकडे जायचं. म्हणून त्यांना कृष्ण भावना अशी खूपच त्यांना चांगली अशी भेट मिळाली. आणि कुटुंब पण चांगला होता म्हणून त्यांना एक कृष्णाचं एकाच तयार असं त्यांना ताट मिळालं असं आपण म्हणू शकतात. जेव्हा ते जवळजवळ 25 वर्षाचे होते तेव्हा ते तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतात ते त्यांचे जे कॉलेज होते त्यांच्या जवळ त्यांचे मित्र त्यांना
एका आश्रम मध्ये घेऊन गेले. हे आश्रम म्हणजे त्यांचे जे गुरु आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांच्या आश्रमामध्ये घेऊन गेले आणि त्यांच्या मित्राने त्यांची ओळख करून दिली. तेव्हा त्यांचे जे गुरु आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्याने सांगितलं की तुझा इंग्रजीचा वरती खूपच चांगलं असं प्रभुत्व आहे. तर भगवद्गीता आम्ही इथे भारतामध्ये तर त्याचा प्रचार आणि प्रसार करतात, पण तू बाहेरच्या देशामध्ये, विदेशामध्ये जा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कर. म्हणून त्याने अ, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरने त्यांच्याकडे वचन घेतलं आणि तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतात की त्याने नंतर जवळजवळ 11 वर्ष तिकडे वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांची प्रचार आणि प्रसार करायची अ, प्रसार प्रयत्न केला, पण कुठेतरी त्यांना यश मिळाला नाही. नंतर 1933 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली आणि 6 वर्षांनंतर काही लोकांनी हे खूपच प्रचार प्रसार केल्यामुळे त्यांना भक्ती वेदांत यांची त्यांना पदवी दिली. नंतर तुम्ही चित्रामध्ये, खालच्या चित्रामध्ये बघू शकतात की 1944 मध्ये त्यांनी एक प्रेसमध्ये बॅक टू गॉड हेड नावाचं एक मॅगझिन काढलं. नंतर काही वर्षांनंतर ते जवळजवळ 12 वर्षापर्यंत त्याने आणखी खूप प्रचार केला आणि 1956 मध्ये ते अ, वृंदावनमध्ये स्थित झाले आणि इथे प्रचार त्यांचा तर चालूच होता, पण कुठेतरी त्यांना यश मिळालं नाही. म्हणून त्याने 1965 मध्ये एका जलदूत, तुम्ही ते चित्रामध्ये बघू शकता, जलदूत नावाचा एका कार्गो म्हणजे जिथे मालवाहक जहाज असतात, त्याच्यामध्ये ते अमेरिकेला गेले. 40 दिवसाचा प्रवासमध्ये त्यांना 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला, परंतु ते दृढ निश्चय होते की मला माझ्या गुरुनी जे मी जे त्यांना वचन दिलेलं आहे की मी विदेशामध्ये जाऊन वेगवेगळ्या देशामध्ये कृष्ण भावनाचा प्रचार आणि प्रसार करून, म्हणून ते तिकडे निघाले. त्यांच्या खिशामध्ये फारसे पैसे पण नव्हते. त्यांनी फक्त एक भगवद्गीता, दोन चार त्यांच्या कडे जे काही जेवण करायला पाहिजे ते भांडी घेऊन ते अमेरिकेला गेले आणि 1 वर्ष जवळजवळ त्यांनी तिथे खूप प्रचार आणि प्रसारचे प्रयत्न केले. ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. ते टॉकिन्सन पार्क आहे अमेरिकामध्ये. तिथे ते कीर्तन करायचे. सुरुवातीला लहान मुलं यायचे, नंतर हळूहळू तुम्हाला माहित असेल तर हिप्पी, ते नॉन व्हेज वगैरे असतात, त्यांचं ड्रग्स, दारू, हे सर्व त्यांचं नेहमीच कार्यक्रम असतात. हे सर्व सोडून हे सर्व कीर्तनामध्ये यायला लागले आणि जवळजवळ 1 वर्षानंतर म्हणजे 1966 सालीमध्ये अ, शिला प्रभुपादांनी इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली. नंतर 1 वर्षानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को मध्ये रथयात्रा, जसं त्यांनी 5 वर्षाचे जेव्हा होते तेव्हा काढली होती, तशीच एका सॅन फ्रान्सिस्को मध्ये त्यांनी रथयात्रा काढली. नंतर 1968 मध्ये मॅकमिलन नावाचा जो पब्लिकेशन जो पब्लिकेशन हाऊस आहे, त्याने भगवद्गीता जशी आहे तशी त्याचे छापायचं कार्य सुरुवात केली. 1 वर्षानंतर शिला प्रभुपादांनी लॉस एंजलिस मध्ये राधाकृष्ण मंदिराची स्थापना केली. त्याच वर्षी लंडनमध्येही राधाकृष्णाची स्थापना केली. 1 वर्षानंतर अ, आपली स्वतःची इस्कॉनची स्वतःची एक प्रेस म्हणून भक्ती वेदांत बुक ट्रस्ट नावाची त्यांनी संस्था स्थापना केली आणि हे जे काही पुस्तक आता श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवतम, हे जे वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला जे अ, भक्त तुम्हाला तुमच्या शहरामध्ये जे विकतात, हे सर्व आपले भक्ती वेदांत बुक ट्रस्ट छापतात. 1 वर्षानंतर ते परत भारतामध्ये आले आणि 1971 मध्ये भारतामध्ये पहिला मंदिर कोलकातामध्ये त्यांनी उभारला आणि आता विश्वातलं सर्वात मोठा मंदिर असं मायापुरामध्ये आता उभारण्याचं काम चालू आहे. 1 वर्षामध्ये ते पूर्ण होणार आहे. नंतर 1972 मध्ये ते मायापूरमध्येही सुरुवात झाली आणि 1975 मध्ये शिला प्रभुपादांनी कृष्ण बलराम मंदिर हा वृंदावनमध्ये म्हणजे उभारण्याचं काम केलं. हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. हे वेगवेगळ्या शहरामध्ये हे मेयर आहे, नंतर हे बॅक टू गॉड आहे, नंतर हे वेगवेगळे पुस्तक त्याचं त्यांनी पुस्तकं काढली. तर ही होती शिला प्रभुपाद यांची ही यात्रा.
तर आता आपण आपला अभ्यासक्रमावरती आपण जाऊया. हे श्री श्री आदा गोविंदचे आठशे वेगळं श्री श्री आदा गोविंद मंदिर ह्याला मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन अभ्यासक्रमाची सुरुवात करतो. तर हा जो अभ्यास आहे तो कुठून येतो, तो इथे मंगळूर येथे स्थित आहे ही राधा गोविंद मंदिर. ज्याचे अध्यक्ष आहे नामानिष्ठा दास प्रभू, जे IIT कानपूरचे बीटेक केले आहे IIT कानपूर. आणि गेल्या 25 वर्षापासून ते कृष्ण भावनामृताचे प्रचार आणि प्रसार करतात. आता आमचा नवीन मंदिरही उभारण्याचं काम चालू आहे आणि ऑगस्ट मध्ये त्याचा उद्घाटन आहे. तर भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्याच्यामध्ये आपल्या सर्व समस्याचे उत्तर आहे. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडलेला होता आणि हे संपूर्ण ग्रहावले अनेक नेत्यासाठी प्रेरणादायक पुस्तक आहे. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतं, असं महात्मा गांधींनी सांगितलं. तसंच अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं की जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो, तेव्हा बाकी काही सर्व काही अनाशक वाटते. तर आता इस्कॉनचीच भगवद्गीता जशी आहे तशीच का? कारण तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हे वेगवेगळे गुरु शिष्य परंपरामध्ये भगवंतांनी जेव्हा कृष्ण भगवंतांनी ब्रह्माजींना सांगितलं, नंतर नारद मुनी, हे जे वेगवेगळे जे गुरु शिष्य परंपरामध्ये ते त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि जे 32 जे गुरु आहे त्याला आपण शिला प्रभुपाद म्हणतात. आता मी तुम्हाला त्याचा परिचय दिला. त्यांनी लिहिलेली भगवद्गीता आपण शिकतो, कारण ही भगवद्गीता जशी आहे तशी, कारण ही गुरु शिष्य परंपरामध्ये. त्याचं कारण काय, तर जेव्हा आपण आपल्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, की आयफोन आयपॅड आहे, हे सर्व आहे, तर ते आपल्याला जर चार्ज करायला तर काय करतात, तर जर तुटलेली जर केबलने फोन चार्ज केला असता तो खराब होतो, तो योग्य डेटा ट्रान्सफर साठी देखील वापर जाऊ शकत नाही. जसं आपण एका झाडावरती आंबे की कुठेतरी एक फळ आपल्याला काढायचं आहे. जर आपण दगड मारला आणि तो फळ जर खाली पडला तो फुटून जाणार, तो आपल्याला जसा आहे तसा मिळणार नाही. म्हणजे जो तुटलेला असेल तो चांगला आपल्याला फळ नाही. जर तोच फळ जर कोण आपला मित्र आहे, आपल्याकडे 2-3 मित्र आहेत, ते जर झाडावर चढून फळ तोडून आपल्याला दिलं, नंतर हे एक दुसऱ्यावर करून आपण जर आपल्याकडे आला, तर ते हे काय होतं, तर हे गुरु शिष्य परंपरा म्हणजे एका चांगला डेटा ट्रान्सफर होऊन ते आपल्याकडे येतं, म्हणजे ती चांगलं आपल्याला मिळणार आहे. ते हे स्त्रोत आणि प्रस्तुतकर यांच्या संपर्काचा अभावामुळे आहे. जर केबल तुटला असेल, जसं आपण दगड मारला आणि फळ पडला, तर फळ फुटून जाणार आहे. तर आपल्याला हे चांगलं मिळणार आहे, त्याला माती लागणार आहे. तर ते आपण खाऊ शकणार नाही. तसंच ही जे भगवद्गीता आहे, जसं जर आपण गुरु शिष्य परंपरा नाही आणि जर आणखीन कुठल्याही दुसरी भगवद्गीता आहे, कारण सर्व भगवद्गीताचे जवळजवळ 500च्या वरती वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावरती आपला एक ज्ञान दिलेलं आहे. पण कुठेतरी ते त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आहे, ते खूप चांगली गोष्ट आहे. पण गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेली नाही. त्याने आपला जो अनुभव आहे, त्याने आपल्या भौतिक जगामध्ये जेव्हा ते राहिले आणि त्यांचा जो अनुभव होता त्यांच्या लोकांकडे, त्यांचे त्याने अनुभव त्यामध्ये दिलेले आहे. म्हणून ते हे भगवान कृष्णने जे ज्ञान अर्जुनाला दिलं होतं, ते ज्ञान नाही, पण त्याचे स्वतःचा अनुभव तिथे असतात. म्हणून आपण ते भगवद्गीता आपण अभ्यासामध्ये घेत नाही. त्याचप्रमाणे जे कृष्णाचे संदेश शिष्याचा उत्तराधिकाराच्या अखंड साखळीतून आला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत ती गुरु शिष्य परंपरा जी अखंड साखळी आहे त्यात आली नाही, तर आपण ते शिकत नाही. जसं मी तुम्हाला केबलचं उदाहरण दिलं आणि एका आंब्याचं आणि फळाचं उदाहरण दिलं. तर जोपर्यंत ते गुरु शिष्य परंपरामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण त्याला मान्यता करत नाही आणि ते ज्ञान आपण भगवद्गीतामध्ये आणि इस्कॉनमध्ये आपण देत नाही. तर गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचे पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल आणि 18 दिवसात आम्ही हे करू शकत नाही. जसं मी तुम्हाला पहिलीच सांगितलं की हे प्रत्येक अध्यायामध्ये जवळजवळ 40 ते 50 श्लोक आहे. म्हणजे जर एका श्लोकावरती जर मी तुम्हाला फक्त तात्पर्य जर मी तुम्हाला सांगितलं, तर हे एक अध्यायासाठीच मला 2-2.5 तास लागेल. पण हे सर्व आमच्याकडे होणार नाही. म्हणून आम्ही थोडक्यातच श्लोकाचा आपण अभ्यास करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की लेव्हल 2 मध्ये प्रत्येक श्लोकाचा आपण सखोल अभ्यास करतो आणि तो 1.5 वर्षाचा एक कोर्स असतो लेव्हल 2 चा. तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यातले विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहेत. उद्देश काय आहे, तर गीताचे सखोल अभ्यासासाठी तुम्हाला तयार करणं. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अभ्यासासाठी तयार करणं आहे.
हे फक्त पहिला टप्पा आहे. नंतर दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती जर तुम्हाला गेलं तर तुम्ही त्याच्यावरती भगवद्गीतावरती सखोल तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यासाठी मी पूर्वी सांगितलं की तुम्ही उद्यापासून नाहीतर आज जर माताजीने लेवल 1 ची कशी क्विज म्हणजे प्रश्नमंजुषा कशी सोडायची त्याचा जर हे व्हिडिओ जर शेअर केला असेल तर ते तुम्ही बघा. तुम्ही स्वतः रजिस्टर करा आणि रोज अ, एक एक अध्यायाचे जे प्रश्न असतात 10 प्रश्न असतात त्याचं उत्तर द्या आणि 18व्या दिवशी तुम्ही पूर्ण करून सर्टिफिकेट घेऊन तुम्ही लेवल 2 साठी रजिस्टर करा. तर गीतेतले वेगवेगळे श्लोक आहेत. तर भगवान श्रीकृष्ण 575 श्लोकाचे ते प्रश्न संबोधन करतात. अर्जुनाच्या 83 श्लोक आहेत. ते प्रमुख 1 ते 11 11 अध्यायामध्ये आणि इतर 12 इतर अध्यायामध्ये फक्त 28 श्लोक आहे. संजय हा जो अ, राजा धृतराष्ट्र सचिव आहे त्याच्याकडे 41 श्लोक आहे. आणि धृतराष्ट्र म्हणजे जो आता हस्तिनापूरचा राजा आहे त्याचे पुत्र आहेत दुर्योधन, दुशासन हे राजा आहेत हस्तिनापूरचे. त्यांच्याकडे फक्त एकच श्लोक आहे. तर हे 700 श्लोक आहेत. त्यातला इथे वेगवेगळ्या वर्णन दिलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त श्लोक भगवान श्रीकृष्णाकडे 575 श्लोक आहे. तर भगवद्गीतामध्ये आपण 5 गोष्टीची चर्चा करतात. म्हणजे पहिला पहिला आहे ईश्वर. ईश्वर म्हणजे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. ते कोण आहे? ते कुठे राहतात? त्याचं स्वरूप काय आहे? आणि ते केव्हा केव्हा अवतीर्ण होतं ते आपण या अध्यायामध्ये या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करणार. जीव. जीव म्हणजे आत्मा, परमात्मा. ज्याला आपण शिरोदक्षा विष्णू ते कोण आहे? त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करूया. प्रकृती. प्रकृती म्हणजे हा भौतिक जगत ज्याच्यामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तमोगुण आहे. ते कसे आपल्याला बंधनामध्ये टाकतात आणि त्यामुळे आपण हे जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये अडकून असतात आणि परत परत हा भूल लोकमध्ये आपण परत जन्माला येतात. परंतु जर आपल्याला जर कळलं की आपण अ, जीव म्हणजे आत्मा आहे आणि आपला आत्माचा स्वभाव काय असतो तर आत्माचा स्वभाव आध्यात्मिक आहे. आणि जर आपण ते जर जाणून घेतलं तर आपण निश्चितपणे भगवान ईश्वराकडे आपण पोहोचू शकतात. काळ म्हणजे ही वेळ आहे. जेव्हा आपले मृत्यू होतं त्याला आपण काळ म्हणतात. आणि शेवटचा जो विषय आहे तो आहे कर्म. कर्म म्हणजे आपण जे वेगवेगळ्या कर्म आहे अकर्म, विकर्म, निष्काम कर्म आणि सकाम कर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहे. आपण हे जे पहिले जे 4 वस्तू आहे ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे अनंत आहे. त्याच्यावरती आपण नियंत्रण नाही. परंतु आपल्याकडे कर्म जे तात्पुरते आहे जे प्रकट आणि नाश होऊ शकतात. कर्म आपल्या हातामध्ये आहे. कर्म आपण करू शकतात. पण हे जे वरचे जे 4 गोष्टी आहेत त्याच्यावरती आपलं नियंत्रण आहे. म्हणजे कर्म आपण करू शकतात. बाकीच्या गोष्टीवरची आपलं नियंत्रण. तर कर्म कसा करायचं तर त्याच्यावरती आपण आता बघूया. ईश्वर जसं मी तुम्हाला सांगितलं ईश्वर म्हणजे कोण? भगवान श्री कृष्ण आहे. प्रकृती म्हणजे ही भौतिक जगत ह्या जे 3 गुणी माया त्याला आपण त्रिगुणी माया सत्व रज आणि तम ते आपल्यावरती नियंत्रण करतात आणि ही त्रिगुणी माया हे भगवंतानी मायानी रचलेली आहे आणि ते त्यांच्या नियंत्रण करतात. जीव म्हणजे 84 लक्ष योनी आहे आणि प्रत्येक जीवामध्ये एक शिरोदक्षा मूर्ती आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये जीव आत्मा परमात्मा म्हणून भगवान श्रीकृष्ण शिरोदक्षा विष्णू म्हणून आपल्या हृदयामध्ये राहतात. काळ आपली वेळ आपल्या मृत्यूची वेळ आणि कर्म हे 4 प्रकारचे जे वेगवेगळे कर्म आहे ते केल्यावरती आपण कसे आपल्याला फळ मिळतात आणि कसे आपल्याला त्याचं अ, भोगावं लागतं त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. तर आपलं जर आपण भगवद्गीतामध्ये तुम्हाला सांगितलं 18 अध्याय आहे. तर जे पहिल्या 6 अध्याय आहे त्याला आपण कर्मयोग म्हणतात. मधले जे 6 अध्याय आहे, म्हणजे 7 ते 12 त्याला आपण भक्तियोग म्हणतात आणि 13 ते 18 म्हणजे शेवटचे आहेत त्याला आपण ज्ञान म्हणतात. तर आपण पहिल्या 6 अध्यायामध्ये आपण कर्म कसं केलं पाहिजे त्याच्यावरती आपण ज्ञान घेणार आहे. ज्ञान ते कर्मयोगचं ज्ञान घेऊन आपण भक्ती कशी करायची त्याच्यावरती ज्ञान आणि हे दोन घेतल्यावरती हे दोघं कसे करायचे त्याच्यावरती आपण ज्ञान येऊ हे शेवटचे आपण साध्यावरती अभ्यास करणार आहोत. तर सर्वात महत्वाचं काय आहे तर मधले 7 ते 12 अध्याय आहे. कारण जसं आपण एका सँडविच आहे सँडविच मध्ये काय असतं ते वरती ब्रेड असतात खाली एक ब्रेड असतात पण मध्ये जे काय आहे जे काय ज्याला मध्ये आपण टेस्ट म्हणतात तिथे
टमाटा असतात, एक बटाटा असतात, काहीतरी जे टेस्ट असतात, जे कॅचअप वगैरे हे सर्व काय असतात ते मधी असतात, ते सर्व आपल्याला टेस्ट लागतात. तर भक्ती कशी करावी, कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण फक्त कर्म आणि ज्ञान हे पुढे नाही, आपल्यासाठी आपल्याकडे भक्ती कशी करायची त्याचं हे ज्ञान आपल्याला खूपच गरजेचं आहे. म्हणून 7 ते 12 हे अध्याय खूपच महत्वाचे असते, असं आपण पुढे अभ्यास करूया. तर भगवद्गीतेची पार्श्वभूमी म्हणजे अर्जुनाचा भ्रमनिरास आणि ब्रह्माचे स्वरूप ही कृष्णाची मांडणी समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता मिळण्याची गरज उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीता प्रथम सृष्टा असला तरी तो सर्वांचा हितसाठी आहे. तर ही भगवद्गीता जी आहे ती भीष्म पर्व जी महाभारत आहे, महाभारत जर तुम्हाला माहित असेल तर हे नंदनामध्ये घडलेल्या एका अ, अ, एक विषय आहे त्यातला भीष्म पर्वामध्ये जेव्हा हा युद्ध झाला होता कुरुक्षेत्रामध्ये, तिथे भगवान श्रीकृष्णाने फक्त 45 मिनिटांमध्ये अर्जुनाला ही भगवद्गीताचा हे ज्ञान गेलं होतं. कारण ते त्यांच्याकडे ते पात्रता होती की ते हे सर्व ज्ञान 45 मिनिटांमध्ये त्यांना दिले होते. पण आपण आता कलियुगामध्ये राहतात, आपली पात्रता नाही, म्हणून आपल्याला हे 18 अध्याय लागतात आणि 18 दिवस आपण त्याचं आपल्याला घ्यावं लागतं. अर्जुनाचा असमंजसपणा. कृष्णाने दोन्ही सैन्यामध्ये रथ चालवला. अर्जुनाने कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास तयार नव्हता. तो कृष्णात शरणे गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला असमंजस झाला, कारण त्यांचे जे सर्व काका होते, त्याचे गुरु होते, त्याचे पितामह होते समोरच्या बाजूमध्ये. तर त्यांना कसं हे यांच्या बरोबर युद्ध करणे, त्याला असमंजस झाला. म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याला हे भगवद्गीतेचं ज्ञान दिलं. पण हे ज्ञान केव्हा दिलं? जेव्हा ते भगवंताच्या शरणीला गेलं. तर आपणही आता भौतिक जगामध्ये राहतात, तर आपल्याला ज्ञान घ्यायचं असतं, आपण काय करतात, आपण आपल्या गुरुच्या शरणीला जा. आपण टीचर आहे, वेगवेगळ्या अ, जे आपल्याला ज्ञान घ्यायचे गोष्टी आहेत, ते त्यांचे जे गुरु असतात त्यांच्याकडे आपण जातात. तर आपल्याला जर आता अ, कुठेतरी शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला पैसे लावायचे असतील, तर आपण ते शेअर मार्केटचे जे विद्वान लोक असतात ते आपण त्यांच्याकडे जातात. मोबाईल आपल्या घ्यायचा तर आपण मोबाईल दुकानामध्ये ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे जातात. तसंच आता हे कर्म कसे करायचे, भक्ती कशी करायची, हे ज्ञानासाठी हे अर्जुनाने प्रश्न मांडले होते. परंतु हे सर्व आपल्यासाठीच काय, कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि हे सर्व प्रश्न जे काही आपण आता अभ्यास करणार पुढे, त्याचा आपल्या आपल्या जीवनामध्येच आहे. आणि त्याचा आपण त्याचं उत्तर मिळायचं त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं होतं, ते आपण अभ्यास करूया. तर प्रत्येक प्रवास हा एका पायरीने सुरू होतो. गीतेचे गुढवादाचा प्रवास सुरू करूया आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा इस्कॉन या अध्यान मार्गामध्ये.
तर जसं आपण हे व्हिडिओमध्ये बघितलं, सर्व उपनिषद गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत, म्हणजे सर्व उपनिषद गायीप्रमाणे आहेत आणि हे गायीचे दूध देणारे भगवान श्री कृष्ण आहेत. नंदाचे पुत्र आहे, अर्जुन हे वासरू आहे. गीतेतले सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम अस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. तर सर्व उपनिषद म्हणजे वेगवेगळे उपनिषद हे गायीप्रमाणे आहे. हे गायीचे दूध कोण आहे? तर भगवान श्री कृष्ण आहे. हे कोण आहे? ते नंदाचे पुत्र आहे. अर्जुन हे वासरू आहे. तर हे सगळ्यात पहिलं हे गीताचं ज्ञान कोणी घेतलं? तर भगवान श्रीकृष्णाने जे ज्ञान दिलं होतं ते अर्जुनाने हे वासरू सारखा त्याने दूधाचा हे प्राशन केला. आणि गीतेतले सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. म्हणून आता आपणही हे जे काही ज्ञान भगवान कृष्णाने अर्जुनाला दिले आहे तेच आता आपण त्याचा उपभोग घेऊया. तर पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाचा विलापाचा योग. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर हे एकच दृश्यावरती वेगवेगळ्या लोकांची प्रतिक्रिया, जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन प्रकारचे तत्व असतात, सत्व रजन तम गुण असतात. तर तिथे तुम्ही पहिल्या चित्रामध्ये वरती बघू शकता, तर एका दाढी सारखे एका म्हातारा मनुष्य आहे. तर कोण आहे? तर तो अ, धृतराष्ट्र आहे. नंतर मध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता एका मनुष्य आहे, त्याच्या डोळ्यामध्ये अ, अ, दुःख आहे आणि ते अ, अश्रू आले आहे, म्हणजे तो अर्जुन आहे. आणि शेवटच्या खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता तो दुर्योधन आहे. तर हे तीन जे लोक आहे वेगवेगळे, ते ते वेगवेगळ्या गुणामध्ये आहे. तर धृतराष्ट्र हा राजसिक गुणाचा प्रतीक आहे. अर्जुन हा सात्विक गुणाचा प्रतीक आहे. आणि दुर्योधन हा तमोगुणाचा प्रतीक आहे. कारण त्याने एकच दृश्यावरती आता युद्धभूमीमध्ये आहे. तर ह्याला असमंजस झालेलं आहे धृतराष्ट्रला, की आता युद्ध करायला सर्व जमा झालेले आहे. तर आता युद्ध होणार की नाही, माझ्या मुलं जिंकणार की नाही. कारण हा जो युद्धभूमी आहे ती कुठली आहे? तर ही धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. तिथे वेगवेगळ्या लोकांनी तिथे यज्ञ वगैरे केले आहे. आणि जिथे यज्ञ वगैरे चांगलं होतं तिथे भूमी उभं चांगली असते, ती धर्मक्षेत्र असतं. आणि त्याला माहित होतं की त्याचं मुलं जे आहे ते अधर्मीय आहे, म्हणजे त्यांचा पराभव होणार आहेच. आणि इथे दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता तर अर्जुनाला आता हे असमंजस झाले आहे, त्याला विलाप आलेला आहे. कारण त्याला असं वाटतं की माझे जे पितामह आहे, भीष्म पितामह आहे, माझे गुरु आहे द्रोणाचार्य आहे, माझे काका आहेत, त्याचे मुलं आहेत, त्याचा मी त्यांचा वध कसा करू? कारण कुठेतरी आपल्या कुटुंबाचेच लोक आहेत. जर मला जर हे त्यांनाच मारून जर हे राज्य मिळायचं आहे, तर मला हे राज्य नको. म्हणून त्याला विलाप आलेला आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये दुर्योधन, तर दुर्योधनवरती आपण पुढे एका श्लोकामध्ये आपण त्याच्यावरती अभ्यास करू. तो तमोगुणी कसा आहे त्याच्यावरती अभ्यास करूया. तर पहिल्या श्लोकाचा आपण सुरुवात करूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामकाः पांडवाश्चैव किमु कुर्वत संजय. तर इथे राजा धृतराष्ट्रने आपला सचिव, जसं मी तुम्हाला सांगितलं की संजयाला विचारत, तसं आपण एकाच श्लोका जे धृतराष्ट्र धृतराष्ट्राला दिलेला आहे, तो हा पहिला श्लोक आहे. तर इथे धृतराष्ट्रने उवाच म्हणजे धृतराष्ट्रने प्रश्न केलेला, आपला सचिव कोण आहे? तर सचिव आपला संजय आहे. तर संजीव सचिव आहे. आणि व्यासदेवाने त्याची कृपा केली होती आणि त्याने एका दिव्य चक्षु दिला होता. आणि तो हस्तिनापूरमध्ये बसलेला होता. आणि युद्ध क्षेत्र कुठे आहे? तर कुरुक्षेत्र म्हणजे ते जवळ हरियाणामध्ये, जवळजवळ दिल्लीहून ते 144 किलोमीटर काहीतरी लांबीवरती आहे. तर इतका लांबा तो बघून आपल्या राजा आहे धृतराष्ट्राला सांगायचं की युद्ध क्षेत्रामध्ये काय घडलेलं आहे. तर इथे राजा धृतराष्ट्रने संजयला विचारलं की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, म्हणजे जिथे धर्मक्षेत्र आहे कुरुक्षेत्र, तिथे माझे आणि पांडूचे मुलं तिथे युद्धसाठी जमा झालेले आहे, तर त्यांनी काय केलं? तर जसं इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, आपण जेव्हा काही चांगलं असतं काम असतं, शरण असतं, तेव्हा काय करतं आपण दूध नासण्याचा एक पद्धती असतात. पण हे चांगलं असं मानलेले गेले आहे. परंतु जर हा दुधामध्ये जर आपण एक लिंबू आपण पिढ एक दोन थेंब सुद्धा टाकलं तर काय होणार? तर हे दूध आहे,
त्याच्या एका एका बाजूला ते मलाही होऊन जाणार आणि एकासाठी एका बाजूला पाणी होणार. म्हणजे धृतराष्ट्र हा फक्त डोळ्यांना अंध नव्हता, तो तो बुद्धीमध्ये पण अंधच होता. म्हणून त्याने आपले मुलं म्हणजे माझे आणि पांडू म्हणजे मामका माझे आणि पांडू म्हणजे हे दोघांना त्याने वेगळे केले आहे. ते एक राजाचं कर्तव्य आहे की जेव्हा तो राजा असतो तेव्हा त्याला माझे मुलं आणि दुसऱ्यांचे मुलं याच्यामध्ये भेद केला करायचं नसतात. कारण राजाचं कर्तव्य आहे की त्याच्या प्रजामध्ये जे कोण असतात हे सर्वांच्या कल्याणासाठी त्याच्या हितासाठी त्याने सर्व निर्णय घ्यावे लागतात. आणि सर्वात मोठा पुत्र तो युधिष्ठिर होता, पण कुठेतरी त्याने हा राज्य त्याला दिले नाही. त्याने आपल्या मुला दुर्योधनसाठी हे राज्य ठेवलं. तर आपण दूध जे आहे त्याच्यामध्ये आपण एक खूप चांगलं आपण मिठाई करू शकतात. परंतु इथे धृतराष्ट्रने माझे आणि पांडवाचे असे दोन वेगवेगळे त्यांना केलं आणि म्हणून हे युद्ध झाला. आणि आपण दुधामध्ये आपण एक चांगली मिठाई करू शकतात, पण त्याने लिंबूचं असं जे त्यांची मानसिकता होती हे पडून हे दोघांना वेगवेगळे वेगळे केले. आणि म्हणून इथे या श्लोकाचा इथे तात्पर्य यांनी चित्रामध्ये दिले आहे की मामक आणि पांडव माझे आणि पांडूचे पुत्र असे वेगवेगळे आहेत. तर आपल्या कुटुंबामध्ये काही वेळ आपण बघतात की काही लोक म्हणतात हे माझा मुलगा आहे, हे माझे हे माझं आहे माझं. तर इथे या श्लोकामध्ये आपण एकच वस्तू समजायचं की जेव्हा आपण माझा माझा म्हणतात तेव्हा महाभारत होतं. पुढे तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान हे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडू सेना बघा. तर आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं की तीन आपण वेगवेगळ्या लोकांची आपण प्रतिक्रिया बघितली. तर एकाच दृश्यावरती तीन वेगवेगळ्या लोकांची, जसं आपण पहिल्या चित्रामध्ये अभ्यास केला होता की धृतराष्ट्र तो राजसिक होता, अर्जुन तो सात्विक होता आणि हा तामसिक आहे. कोण आहे तर दुर्योधन. तर तो आपल्या गुरु आहे द्रोणाचार्य त्यांच्या तिकडे जातो आणि त्यांना सांगतो की हे तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल रचलेली ही विशाल सेना पांडू पांडव सेना बघा. कारण त्याचं एक कारण होतं की त्याला आपल्या गुरुला सांगायचं होतं की तुम्ही ज्यांना जर प्रशिक्षण दिले आहे द्रुपद पुत्र म्हणजे दृष्टद्युम्न, त्यांना तुम्ही खूपच चांगलं असं प्रशिक्षण दिले आहे. आता बघा त्याने खूपच चांगलेली अशी विशाल पांडू सेना रचलेली आहे. तर याच्या पाठीमागे त्याचं कारण काय होतं की जेव्हा द्रोणाचार्य आणि अ, द्रुपद हे जेव्हा राजकुमार होतं तेव्हा एका आश्रमामध्ये ते दोघं एका प्रशिक्षण घ्यायला गेले होते. जेव्हा ते लहान होते तेव्हा द्रोणाचार्याने द्रुपदाला कुठेतरी तो सापडला होता, तो धोकामध्ये त्याचा जीव धोकामध्ये होता, तेव्हा त्याने वाचवलं होता. म्हणून द्रुपदाने त्यांना वचन दिलं होतं की जर पुढे जेव्हा मी राजा होणार तेव्हा मी तुला माझा राज्याचा अर्धभाग तुला देईल, आणि असं त्याने वचन दिलं होतं. तर एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा गुरु द्रोणाचार्याच्या घरी त्यांचा मुलगा होता अश्वत्थामा, त्याला खूपच भूक लागलेली होती. तेव्हा त्यांच्या घरी दूध नव्हतं. म्हणून त्यांची बायको कृपी त्याने अ, हे खूपच जे काही त्यानं दूध पण नव्हतं घरी. म्हणून त्याने विचार केला की आज माझा जो मित्र आहे द्रुपद त्याच्याकडे जाऊन मी एका गाई मागतो, कारण मला फक्त दुधाची गरज आहे, मला मोठ्या राज्याची गरज नाही. तर जेव्हा तो द्रुपदाकडे जातो आणि त्यांना सांगतो की आपण बाळपणाचे मित्र आहे, आपण एकाच गुरुकुलामध्ये अभ्यास केला होता. तर तेव्हा द्रुपद म्हणतो की कुठे राजा आणि कुठे तू एका गरीब ब्राह्मण आहे, आपले मित्र आपले होणार नाही. म्हणून त्याला अपमान करून तिथून ते हाकलून टाकतात. तर त्यांना हे खूपच द्रोणाचार्य खूपच वाटतं आणि ते काय करतात, ते हस्तिनापूर जातात आणि तिथे सांगतात की तुमचे जे राजकुमार आहेत त्यांना मी खूपच चांगलं असं प्रशिक्षण देईन आणि त्यांना एक योद्धा म्हणून तयार करणार. म्हणून ते अ, हे पाच पांडव आणि जे 100 कौरव आहे त्यांना ते प्रशिक्षण देतात. आणि नंतर जेव्हा गुरु दक्षिणाची वेळ येतात तेव्हा ते त्यांना सांगतात की तुम्ही जावा आणि द्रुपदाचं अपहरण करून आणा, त्यांना बंदी बनवून आणा. जेव्हा ते बंदी बनवून आणतात तेव्हा द्रुपदाला खूपच राग येतो की एका गरीब ब्राह्मणाने माझा अपमान केला आहे. म्हणून त्याला अ, अ, त्याचा अहंकार वाढतो आणि म्हणून तो तिथे एक शपथ घेतो की मी हा ब्राह्मणचा वध करेन. म्हणून तो एका पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन करतो. त्याच्यात पहिले त्याने एक मुलगी जन्माला येते, त्याचा द्रौपदी असतात आणि दुसरा जो मुलगा
जन्माला येतो तो दुष्टद्युम्न. परंतु गुरु द्रोणाचार्य ब्राह्मण असल्यामुळे ते कोणाला प्रशिक्षणासाठी कोणाला जे काय त्यांना जे अस्त्रशस्त्र जे विद्या आहे त्याला ते द्यावीच लागते, कारण त्याचे हे विहित कर्म आहे. म्हणून ते द्रुपदचे पुत्र आहे दृष्टबुद्धिमत, त्याला हे सर्व प्रशिक्षण देतात. ते सर्व युद्ध क्षेत्रामध्ये कसे हे सैन्य रक्षण कसे करायचे, सैन्य कसं हे हे करायचे, कौशल्य कसे रचायचे, हे सर्व त्याला प्रशिक्षण देतात. म्हणून इथे दुर्योधन त्यांना म्हणतात, त्यांना सांगतात की तुमच्या बुद्धिमान शिष्य. इथे त्याने दुष्टद्युम्नचं नाव नाही घेतलं, पण त्याने द्रुपद पुत्र म्हटलं, कारण त्यांच्यामध्ये हे का शत्रुता होती. त्यांचा खूप चांगला हे संबंध होते द्रुपदामुळे. म्हणून त्यांनी सांगितलं की हे बघा, तुमचे जे प्रिय शिष्य आहे त्यांनी खूपच कौशल्याने ही विशाल सेना, पांडव सेना रचलेली आहे. कारण तुम्हाला तुमचा जो प्रिय शिष्य अर्जुन आहे तोही समोरच्या बाजूमध्ये आहे, तर तुम्ही कुठेतरी पक्षपात करू नका आणि फक्त माझ्या बाजूने युद्ध करायला तयारी करा, असं या श्लोकाचा तात्पर्य आपण समजून घेऊया. सघोषो धातुराष्ट्राणां हृदयानि व्यव्रदता नमश्च पृथ्वीं चैव कुमुलोऽभ्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंखनाद निदान वाटत गेला. या निदानाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून गेले आणि तुझ्याच पुत्राचे हृदय विदीर्ण झाले. तर शंख फुकणे झाले जेव्हा त्या काळी का आता आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि आपण व्हॉट्सअप आहे, फोन आहे, आपल्याकडे वेगवेगळे माध्यम आहे. तर त्या काळी काय, जेव्हा आपण युद्ध वगैरे जेव्हा पुकारलं जातं तेव्हा शंखनाद आपण करत होते. शंख फुकणे झाले की तिकडे जे सैन्य आहे, कारण जवळजवळ 144 किलोमीटरचा हे सर्व सैनिक बळ आहे. तिकडे 18 अक्षौहिणी सेना होती आणि वेगवेगळे राजाही तिकडे युद्ध करायला आले होते. तर ह्यांना कळावं लागेल ना की बाबा ते युद्ध सुरू केव्हा करणार आहे. तर तेव्हा शंख फुकणे केल्यावरती हे सर्व जे सैनिक बळ आहे त्यांचा आपण उत्साह वाढवतो आणि त्यामुळे ते युद्ध करायला तयार होतं. आणि जेव्हा शंखनाद होतं, जेव्हा शंख फुकणे होते, तेव्हा लोकांना कळतं की ते युद्ध सुरू झालेलं आहे. तर 19व्या श्लोकामध्ये जेव्हा वेगवेगळ्या शंखनाद झाले, जसं भगवान श्रीकृष्णाने आपला पंचजन्य शंख फुकणार केला, तसं हे वेगवेगळ्या शंखनादमध्ये काय झालं तर आकाश आणि पृथ्वी दुमदुमी गेली आणि धृतराष्ट्र पुत्राचे हृदय विदीर्ण झाले, म्हणजे असा प्रचंड त्याचा आवाज होता. म्हणून ते इथे धृतराष्ट्र पुत्रांच्या काही लोकांचं तिथेच हृदय विदीर्ण झालं. त्यांना काही काही जे सैनिक होते त्यांना हृदयविकाराचा झटका होऊन तिथे त्याचा मृत्यू झाला, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर आता अ, युद्ध पांडवाचे विजयाचे आपण आता 9 कारण काय आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर पहिला कारण आहे धर्मक्षेत्र. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण पहिल्या श्लोकामध्ये ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, आता जिथे युद्ध चालू होणार होतं, युद्ध होणार होता, तो कुठला होता? तो कुरुक्षेत्र, तो धर्मक्षेत्र. म्हणजे अनेक संत महात्माने तिथे वेगवेगळे यज्ञ केले होता. धर्माचा तो बाजूला होता, धर्माची ती जागा होती आणि जिथे तिथे धर्म असतात तिथे विजय निश्चित असते. दिव्य रथ, हा जो रथ आहे तो भगवान अर्जुनाला इंद्रदेवने दिला होता आणि तो 3 लोकांमध्ये तो कुठेही त्याला तो जाऊ शकतात. जसं आता आपण भौतिक जगामध्ये राहतात तर आपण जेव्हा जवळजवळ 30-40 किलोमीटर, प्रत्येक 40 किलोमीटर आपल्याला एक टोल टॅक्स लागत आपल्याला पैसे भरावे लागतात. परंतु हा दिव्य रथ होता जो अग्निदेवाने दिला होता, तो 3 लोकांमध्ये तो कुठेही जाऊ शकता असा तो रथ होता. कपिध्वज, कपिध्वज म्हणजे तुम्ही रथावरती एक ध्वज बघतो, तिथे तुम्ही कपी म्हणजे हनुमान आहे. तर हा जो अ, म- हा जो युद्ध झाला होता, जो महाभारतचा युद्ध होता, तो द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले होते. परंतु जेव्हा त्रेतायुगमध्ये जेव्हा भगवान श्री राम अवतीर्ण झाले होते, त्याने रावणाचा वध केला होता, तेव्हा त्यांना हनुमंताने मदत केली होती. माता सीतेला जे अपहरण झाला होता, रावणने अपहरण केला होता, त्याचा शोध कोणी केला होता? हनुमंत केला होता. म्हणून आता जिथे हनुमान असतात म्हणजे तिथे राम असतात. म्हणजे राम आणि कृष्ण हे दोन वेगवेगळे युगाचे अवतीर्ण आहे. म्हणजे जिथे राम असतात म्हणजे आता कृष्ण म्हणून अवतीर्ण झालेले आहे, तिथे हनुमंत आहे म्हणजे हनुमान असतात, तेव्हा धर्म असतात आणि त्याला ते बदललेले असतात. शंखनाद हे वेगवेगळ्या जे पांडू होते त्याने शंखनाद केलं होतं. गांडीव हे पशुपत शस्त्र हे महादेवाने स्वतः जेव्हा त्यांनी एका भीलचा अवतार घेतला होता आणि त्याने अर्जुनाशी युद्ध केलं होता,
आणि त्याच्या विजय झाला त्यावेळी त्यांनी हे गांडीव धनुष्य अर्जुनाला दिला होता. त्यक्त जीविता म्हणजे इथे जो कोणी इथे युद्ध करायला आले तो आपल्या जीवनाची विचार करत नाही. तो आपलं जीवन आपला देह तिथे त्याग करायला आले म्हणजे त्याला त्यक्त जीविता म्हणतात. मोक्ष एकादशी म्हणजे आता आज उद्या एकादशी आहे. उद्या सप्तमीला एकादशी आहे. त्याच्यावरती एक सुंदर कथा आपण पुढे अमरीश महाराजांनी दुर्वासा मुनीच्या घेणार आहे. तशीच ज्या दिवशी युद्ध पुकारला गेला होता तेव्हा ती मोक्षदा एकादशी म्हणजे तोही एका चांगला दिवस आहे. जो कोणी इथे वैष्णव भक्त आहे तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उद्या नक्की एकादशीचा उपवास करा. भाग्यलक्ष्मी म्हणजे ही कोण आहे तर ही भगवान श्री कृष्णाची पत्नी आहे, लक्ष्मी आहे. आणि जिथे जिथे कृष्ण असते तिकडे माता लक्ष्मी आहे, कारण ते त्यांची पाद सेवन करतात. त्यांचे रोज नेहमी त्यांच्या पाच पाय चेपायची सेवा करतात. म्हणजे भाग्यलक्ष्मी. जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण असतात तिथे तिथे भाग्यलक्ष्मी असते. ऋषिकेशा ऋषिकेशा म्हणजे इंद्रियचे स्वामी. जो वेगवेगळे जे आपले 5 इंद्रिय आहेत त्याच्यावरती आपण उद्या अभ्यास करूया. त्याचा जो स्वामी आहे, जो नियंत्रक आहे, त्याला ऋषिकेशा म्हणतात. आणि इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तर अर्जुनाचा सारथीचा काम कोणी केलं आहे भगवान श्रीकृष्ण. म्हणजे त्याला सर्व गोष्टीचं नियंत्रण केलं आहे. हे जे अ, 5 आपण घोडे आहे, जे आपली 5 इंद्रिय आहे त्याच्यावरती आपण उद्या अभ्यास करूया. तर हे 5 इंद्रियावरती कसं नियंत्रण केलं पाहिजे त्याला ऋषिकेशा म्हणतात. म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण स्वतः ऋषिकेश म्हणून इथे अ, त्यांच्या सोबतच सारथी म्हणून आलेले आहे. म्हणजे त्यांना हे जे पांडवाचे जे 9 कारण आहे इथे हे 9 कारण दिलेले आहे. आता आपण आपण पहिल्या अध्यायात आपण अर्जुन विषाद योग म्हणतात. तर अर्जुनाला तर विषाद कुठल्या गोष्टीवरती झाला ते आता आपण अभ्यास करूया. तर आपण जर भगवद्गीता जशी आहे तशी जर आपण अभ्यास केला तर त्याला 28व्या श्लोकामध्ये अर्जुनाला असं वाटलं की त्याला करुणा आली. करुणा म्हणजे त्याला असं वाटलं की अ, आपण हे जर माझे नातेवाईक आहे, सर्व माझे काकाचे मुलं आहे, त्याचं जर मी हत्या केली तर त्याला करुणा आली. म्हणजे कसं मी त्यांना मारू, कारण मी लहानपणापासून त्यांच्यासोबतच अभ्यास केलाय, त्यांच्याबरोबर गुरुकुळामध्ये राहिले, वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांच्याशी सहभागी झालाय. आता मी त्यांना कसा मारू, म्हणून त्याला करुणा आली. आणि अनेक लोकांना तर त्यांची हत्या केली, त्याला अनेक लोकांची हत्या करून मी हे राजा का भोगावं असं त्याला वाटलं. म्हणून त्याला करुणा आली. आनंद नाही, कारण आपण जेव्हा कुठे तरी आपल्या घरामध्ये सण असतो तेव्हा आपण काय करतात, आपण सर्व कुटुंब एकत्र होऊन काय करतात, तेव्हा आपण मजा करतात, आपण सर्व आनंद करतात, खूप आपण मजे करतात. तर त्याला असं वाटलं की जर मी सर्वांना जर त्यांची वध केलं, त्यांची मृत्यू माझ्या हाताने झाली तर मला आनंद नाही, असं त्याला 31व्या श्लोकामध्ये इथे वर्णन दिलेलं आहे. पाप म्हणजे वेगवेगळ्या लोकांची हत्या. जसं आपले वडील असतात तर आपण काय करतो, त्यांना आपण नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. पण कुठेतरी आता ते अधर्माच्या बाजूमध्ये होते, त्याचे पितामह होते, त्याचे गुरु द्रोणाचार्य होते. हे सर्व समोरच्या बाजूमध्ये दुर्योधनाच्या बाजूमध्ये होते. आणि त्यांचा जर मी वध केला तर मला पाप लागेल असं त्याला वाटत होतं, असं त्या 36व्या श्लोकामध्ये वर्णन दिले आहे. आणि कौटुंबिक परंपरा म्हणजे इथे सर्व कुठेतरी आजोबा आहेत, कुठला त्यांचा मुलगा आहे, त्यांचा नातू आहे, हे 3 पिढी इथे युद्ध करायला आले. हा जर 3 पिढीचा जर मी वध केला, त्यांचा जर मृत्यू माझ्या हाती झालाय तर त्यांची कौटुंबिक परंपरा नष्ट होईल. कारण आपण असं बघतात की जेव्हा आपल्या घरामध्ये वडील असतात ते आपल्याला चांगलं आपण मार्गदर्शन करतात. जेव्हा घरामध्ये कोण पुरुष नसतात तर तेव्हा काय होतं, तर स्त्रिया जी असतात ती दूषित होऊन जातात. आणि वर्णसंस्काराची चांगले वर्णसंस्कार होत नाही. आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि काही लोकांना तुम्ही बघतात की जे अनाथ आश्रम वगैरे आहे, ते तिथे जे मुलं असतात ते काय असतात, ते त्यांच्या कौटुंबिक परंपरा नसतात. तिथे कुठेतरी त्यांच्या घरामध्ये वडील नसतात, त्यांचा चांगला मार्गदर्शन नसतात, अशी मुलं तिथे जन्माला असतात. त्याला
कौटुंबिक परा कुठेतरी त्यांची नष्ट होतात. आणि असमंजस, तर आता असमंजस म्हणजे त्याला असं वाटलं की त्याला करुणा आलेली आहे, आनंद नाही, त्याला पाप प्रतिक्रिया वाटते, कौटुंबिक परंपरा नष्ट होणार, हे सर्व त्यांना विचार आल्यावरती आता त्याला असमंजस झाला की आता मी युद्ध करू की जंगलामध्ये कुठेतरी जाऊन माझा उदरनिर्वाह करू, असं त्याला असमंजस झाला आहे. म्हणून त्याने आपला जो गांडीव धनुष आहे, जो त्याने महादेवाने दिले आहे, तो एका बाजूमध्ये देऊन त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, दुःख झालेलं आहे. आणि त्याने युद्ध न करण्याचे तिथे तो एका बाजूला बसला, असा तुम्ही या चित्रामध्ये बघू शकतात. तर आता हे आपण कशाशी संबंध असू शकतात. तर आपल्या जीवनामध्येही हे 5 प्रश्न असतात, की आपल्याला करुणा येते, काही लोकांना आपल्याला आनंदही येते, जे काही आपण काम करतात कुठेतरी आपण भजी कर, आणि आपल्याला असं वाटतं, की मी हे केलं तर मला पाप लागेल का? कौटुंबिक परंपरा, कारण आपण फक्त आपल्या बद्दल आपण विचार करता, आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही. तर कुठेतरी आपल्यालाही कौटुंबिक परंपरा आणि असमंजस, म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात. आपल्याला आपण जर आता अभ्यास करत असेल तर आपल्याला हे प्रश्न पडतात की मी सायन्समध्ये जाऊ, कॉमर्स घेऊ की आर्ट्समध्ये जाऊ. नंतर ग्रॅज्युएशन झाल्यावरती मी नोकरी करू की मी कुठेतरी धंदा करू की पुढे आणखी शिक्षण घेऊ. मी देशामध्ये राहू की परदेशामध्ये जाऊ. मी माझ्या शहरामध्ये राहू की दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये जाऊ. हे सर्व आपल्याला जीवनामध्ये प्रश्न पडतात आणि म्हणून आपल्याला असमंजस असतात. तर जे प्रश्न अर्जुनाने मांडले आहेत भगवान श्रीकृष्णावरती, तेच प्रश्न आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असतात. आणि त्याच्यावरती उद्यापासून आपल्याला जवळजवळ 16 अध्याय भगवान वेगवेगळ्या श्लोकाद्वारा आपल्याला हे गोष्टीवरती आपल्याला भगवान उत्तर देणार आहे. तर इथेच आपला आजचा आपला अध्याय पूर्ण होतं.